नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. गप्प बैस, मोहन रागात बोलले आणि इकडे तिकडे पाहू लागले. तशी नैना गप्प झाली. ती पळून गेली होती हे फक्त आपल्याला माहीत आहे, अमितला कुठे माहीत आहे. तो कुत्सित हसत बोलला तशी नैना शांत झाली. एवढे हवेत उडू नका, पण त्याला कळणार तर आहेच की, फक्त आपलं मरण आता 2 दिवसांवर पुढे ढकललं आहे एवढंच. तरी नैना पचकलीच. शटअप, कळेल तेव्हा कळेल, तू तुझं तोंड बंद कर आधी. त्याने आकाश पाताळ जरी एक केलं ना तरी त्याला त्याची बहीण सापडणार नाहीच. त्याला माझी गरज लागणारच आहे, कारण ज्या चेहऱ्याला ते शोधत असतील ना तो चेहराच मी बदलून टाकलाय तिचा. हा हा हा, मोहन क्रूर हसत बोलला. आता पुढे. अर्णव आणि त्याची फॅमिली राज्याध्यक्ष विलामध्ये पोहोचले होते. तसे तर जानू इथून गेल्यापासून बऱ्याच वेळा अर्णव इथे येऊन गेला होता, पण आजची गोष्ट वेगळी होती. आज खऱ्या अर्थाने अमितला खुश पाहणार होता तो. त्याचं कारण जानू होती. आज पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाचा विजय झाला होता. स्वतःच्या मित्राला खचलेला, एक कोल्ड हार्टेड पर्सन झालेला पाहिला होता त्याने मागच्या इतक्या वर्षात. पण त्याला खात्री होती आज त्याला त्याचा तो जुना मित्र परत मिळणार आहे. अमितसाठी खूप जास्त खुश होता तो. मधूची अवस्था पण काही वेगळी नव्हतीच. इतक्या वर्षात आपल्या बेस्ट फ्रेंडची साधी माहितीही नव्हती तिच्याकडे. किंबहुना तिने ती मिळवण्याचा प्रयत्न पण केला नव्हता. त्याचं कारण म्हणजे तिच्यावर असलेला तो पराकोटीचा राग. पण आत्ता तिला सत्य कळलं होतं, म्हणून मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं तिला. जिच्यासोबत कधीच परक वाटलं नाही, जिच्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नाही, तीच आपली बेस्ट फ्रेंड आज आपल्याला भेटणार आहे. आणि त्याच आपल्या बेस्ट फ्रेंडला नजर कशी द्यायची, हा खूप मोठा यक्षप्रश्न तिला पडला होता. कितीही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असली तरी खूप लाज वाटत होती तिला स्वतःची. सीमा, ये अगं, कधीपासून वाट बघत बसली आहे. रीमा घाईघाईतच त्यांच्याजवळ गेल्या. हे मृणू, कशी आहेस बाळा? रीमांनी छोट्या मृणालला उचलून घेतलं होतं. मी छान आहे आजी, तू कशी आहेस? मृणालने विचारलं. मी पण छान आहे हो, असं म्हणत रीमांनी मृणालच्या गालावर ओठ टेकवले. मधू, अर्णव, कसे आहात बाळांनो? रीमांनी विचारलं. आम्ही पण छान आहोत मावशी, तू कशी आहेस? अर्णवने विचारलं. एकदम उत्तम. बघ, रीमा हसून बोलल्या. त्यावर सगळे हसले. रीमांनी त्यांच्या एक स्टाफला आवाज दिला तसं त्याने मधू अर्णवच्या बॅग्स हातात घेतल्या. तुम्हाला हा तुमची रूम दाखवेल, तुम्ही फ्रेश व्हा आणि आराम करा, ओके? रीमा बोलल्या तशी त्या दोघांनी होमध्ये मान हलवली. आजी, माझी रूम कुठे आहे? छोट्या मृणूने विचारलं तसे सगळे हसू लागले. तुझ्यासाठी पण रूम आहे हां, चल. रीमा हसून बोलल्या तशी ती पण हसली. सीमा, चल, मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी, असं म्हणत रीमांनी सीमांचा हात पकडला आणि त्यांना घेऊन गेल्या. मधू मात्र त्या दोघींकडे एकटक पाहत होती. त्यांना पाहून तिला जानू आणि स्वतःची आठवण झाली होती, कारण त्या दोघी पण तर अशाच होत्या. मैत्रिणी कमी आणि बहिणी जास्त होत्या त्या. एक गोष्ट जरी एकमेकींची शेअर केली नसेल असं कधीच होत नव्हतं त्यांचं. पण आता सगळं बदललं होतं. पुन्हा आमच्यात पहिल्यासारखी मैत्री होईल का? मधू मनातच विचार करत दोघींना पाठमोरी पाहत होती. सगळं होईल नीट, काळजी नको करूस, अर्णव तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलला तसा तिने एक सुस्कारा सोडला आणि ती त्याच्यासोबत त्यांना दिलेल्या खोलीत निघून गेली. इथे आशू मात्र काहीतरी विचार करत करतच किचनमध्ये चहा बनवत होती. इतक्यात जानू तिथे आली. आशू, काय झालंय? नाराज का वाटते मला तू? जानूने विचारलं. तशी आशू विचारांतून बाहेर आली. कुठे काय, मी तर चहा बनवत आहे, आशू कसंनुसं हसून बोलली. ते मला पण दिसतंय की तू चहा बनवत आहेस, पण चेहरा का उतरलाय तुझा एवढा? जानूने विचारलं. अगं खरंच काही नाही, तू उगाचच विचार करते. मस्त फक्कड चहा बनवला आहे आलं घालून, चल. आशू हातात 2 चहाचे कप घेऊन बोलली तशी जानू पण तिच्यासोबत बाहेर गेली. पण जानूला खटकत होतंच की आशूला नक्कीच काहीतरी झाले. आज अमित येऊन त्या तिघांना घेऊन जाणार आहे ह्याची खुशी मनवायची की मग आत्ता ते आपल्यापासून दूर जाणार आहेत म्हणून दुःखी व्हायचं, काही कळत नव्हतं आशूला. बिचारीची द्विधा मनस्थिती झाली होती.
म्हणूनच ती नाराज होती आणि ती नाराजगी जानूने बरोबर हेरली होती. चहा मस्त झालाय हां, जानू बोलली. त्यावर आशूने स्माईल केली. नक्की काहीच नाही झालंय ना आशू? तू काही लपवत तर नाही आहेस माझ्यापासून? जानूने विचारलं. अगं खरंच असं काही नाही आहे आणि मी का लपवेन तुझ्यापासून काही? आशू बोलली. नक्की? जानूने विचारलं. हो ग बाई नक्की, आशू हसून बोलली. माझी शपथ? जानूने विचारलं. पण आत्ता मात्र आशूची पंचाईत झाली, कारण जानूची खोटी शपथ ती नव्हतीच घेऊ शकत. आता आपण तिला काय उत्तर द्यावं ह्याचं टेन्शन आशूला आलं. अगं बोल ना, माझी शपथ ना? जानूने विचारलं. आशू आता तिला काही सांगणारच होती की त्यांच्या कानावर आवाज पडला. कसल्या शपथा घेत आहात मॅडम? तो अमितचा आवाज होता आणि आत्ता त्याने घरात एंट्री केली होती. आशूने दार उघडंच ठेवलं होतं म्हणून तो डायरेक्ट आत येऊ शकला होता. तुम्ही? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, जानू खुश होत बोलली आणि जाऊन त्याला बिलगली. फक्त एवढंच नाही, अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, तो बोलला तशी ती त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहू लागली. अजून एक सरप्राईज? काय आहे? तिने उत्सुकतेने विचारलं. हो सांगतो, मला बसायला पण नाही का सांगणार? त्याने हसून विचारलं. तसं तिने हसून डोक्यावर हात मारला. हो जिजू बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन येते, आशू हसून बोलली. तसे अमित आणि जानू दोघेही तिच्याकडे पाहू लागले. ओय हॅलो जिजू, काय कालपर्यंत तर अमितच म्हणत होतीस ना ह्यांना? जानूने एक भुवई उंचावून विचारलं. तशी हसली ती. हो तेव्हा म्हणत होते, पण आता तर लग्न होणार आहे ना तुमचं, ते पण दुसरं. मग जिजू नको का म्हणायला त्यांना? त्याशिवाय का मी लग्नात सगळ्या रीती पाळू शकेल? तेच जुते चोरायचं वगैरे. आता अमित राज्याध्यक्षाची मेहुणी होणं काय कमी प्रेस्टिजची गोष्ट आहे का? एकच तर मेहुणी आहे त्यांची, हो की नाही जिजू? तिने हसून विचारलं. तशी त्याने हसून होमध्ये मान हलवली. जानूने हिला पण नौटंकी शिकवली आहे वाटतं, अमित गालात हसत मनातच बोलला. पण जानू, तिच्या चेहऱ्यावर मात्र वेगळे भाव होते, कारण ती डिस्टर्ब झाली होती. तिला सध्या मधूची आठवण आली होती, कारण आत्ताच आशू बोलली होती एकच तर मेहुणी आहे त्यांची, आणि हे वाक्य तर फक्त मधूचं होतं, कारण तीच तर होती त्याची एकुलती एक मेहुणी, तिची बेस्टी, तिची बहीण, तिचं सगळंच. पण आता ह्या क्षणी कोणीच नाही. मी आलेच, डोळ्यांतले अश्रू अडवत ती तिच्या बेडरूममध्ये गेली. तू तिला बघ, मी आलेच कॉफी घेऊन, आशू अमितला बोलली आणि किचनमध्ये गेली. आणि अमित जानूच्या पाठी तिच्या बेडरूममध्ये गेला. जानू विंडोमधून बाहेर बघत पाठमोरी उभी होती. तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या पोटावर आपल्या हाताचा विळखा घालून तिला अलगद मिठीत घेतलं त्याने. हे जान, व्हॉट हॅपन डिअर? त्याने तिच्या खांद्यावर स्वतःची हनुवटी ठेवत विचारलं. पण तिने काहीच रिप्लाय दिला नाही. फक्त तिच्या पोटावर असलेल्या त्याच्या हातांवर स्वतःचे हात ठेवले होते. हे काय झालं जानू, रडतेस का? त्याने आता तिला त्याच्या बाजूने वळवलं होतं आणि काळजीने विचारत होता तो, कारण तिच्या डोळ्यांतलं पाणी आता त्याच्या हातावर पडलं होतं. पण उत्तरादाखल तिने त्याला पटकन मिठी मारली आणि तिचा हुंदका बाहेर पडला. हे श्श, तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. थोडं रडल्यावर शांत झाली ती. त्याने तिला स्वतःच्या मिठीतून बाजूला केलं आणि तिच्या डोळ्यांतले अश्रू पुसले. आता सांग, काय झालं रडायला? त्याने विचारलं. काही नाही, असंच, ती नाक वरवडत बोलली. जानू काय झालंय? त्याने विचारलं. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. मला मधूची आठवण झाली, ती बोलली. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. आशू बोलली ना की ती तुमची एकुलती एक मेहुणी आहे, पण हा पहिला हक्क तर मधूचा आहे ना? ती तर किती खुश होती आपल्या लग्नात, माझ्यासाठी, माझ्या सुखासाठी. पण आता सगळं बदललं आहे. माझ्या बेस्टीला माझं तोंड पण पाहू वाटत नाही आता, जानू नाराज होत बोलली. पण तिला सगळं सत्य समजल्यावर तिची चूक कळेल, डोंट वरी, तो बोलला. पण ती तरी कुठे चुकली होती? मीच अशा सिच्युएशन्स निर्माण केल्या होत्या की तिला? आशू पुढे काही बोलणार तोच त्याने तिच्या ओठांवर त्याचा हात ठेवला. तू नको जास्त विचार करूस, सगळं नीट होईल, ओके, तो बोलला. पण ती बोलतच होती की दारावर टकटक झाली आणि आशू आत आली. हे जिजू, ही घ्या तुमची गरमागरम कॉफी, आशू त्याच्या हातात कॉफीचा मग देत बोलली. हे थँक्स आशू, तो बोलला.
यू आर मोस्ट वेलकम जीजू, ती बोलली. तुम्ही बसा बोलत, तोपर्यंत मी जिनू आणि प्रिन्सेसला पण उठवते. कधीपासून झोपून राहिलेत, ती बोलली आणि बाहेर जाऊ लागली. आशू, 1 मिनिट, तो बोलला तशी ती थांबली. अगं, थोड्या वेळाने रॉनी येईल. तुला माहीत आहे ना काय करायचं आहे, तो बोलला. पण इथे रॉनीचं नाव ऐकूनच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. हो जीजू, मला माहीत आहे काय करायचं आहे ते, ती दातोट आवळत बोलली. अमित मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. तो तर तिला त्यांच्या पॅक केलेल्या बॅग्स रॉनीला देण्याबाबत बोलत होता. पण इथे आशू एवढी चिडून का गेली ते काही त्याला समजलंच नाही. आशू मात्र आता चांगलाच समाचार घेणार होती तिच्या मिस्टर परफेक्टचा. छान, कॉफी स्वीट करून दे ना, तो तिच्यासमोर कॉफीचा मग पकडत बोलला. तशी ती हसली. तिला कळलं होतं त्याला काय म्हणायचं आहे. मी कशी करणार स्वीट, ती मुद्दाम त्याला छळत होती. छान प्लीज, तो एकदम क्यूट फेस करून बोलला तसं तिला हसायलाच आलं. आणा इकडे, ती हसून बोलली आणि कॉफीचा एक सिप घेतला तिने आणि मग त्याच्या हातात दिला. वाव, इट्स सो स्वीट, कॉफीचा एक सिप घेत बोलला तो. तशी पुन्हा हसली ती. पण अचानक तिला काहीतरी आठवलं. एक मिनिट मीत, मगाशी काय बोललात तुम्ही आशूला? तिला काय माहीत आहे? काय करायचं आहे तिला, जानूने विचारलं. तसा अमित कालात हसला. तुला बोललो होतो ना, अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी, ते हेच आहे, तो हसत बोलला. सरप्राईज? काय आहे मीत, सांगा ना पटकन, तिने लगबगीने विचारलं. तसे त्याने तिच्या गळ्यामध्ये त्याचे दोन्ही हात टाकले. सरप्राईज ये है मेरी जान, की मी आत्ता ह्या क्षणी तुम्हाला घेऊन आपल्या घरी जात आहे. आणि हे मी आधीच आशूला सांगून तुमच्या बॅग्स पॅक करून ठेवायला सांगितलं होतं, तो हसून बोलला. पण त्याचे ते शब्द ऐकून जानू मात्र फ्रीज झाली होती. काय, खरंच? थोड्या वेळाने ती भानावर आली तसं तिने आनंदाने विचारलं. हो माझी जान, खरंच, तो बोलला तसं तिने स्वतःला त्याच्या अंगावर झोकून दिलं आणि खट्ट मिठी मारली. आय लव्ह यू सो मच मी, ती खूप खुश होत बोलली. तसा तो पण गालात हसला. त्याला माहीत होतं की तिला इतका जास्त आनंद होणार होता. पण थोड्याच वेळात ती अपसेट झाली आणि त्याच्या मिठीतून बाजूला झाली. पण आपलं तर लग्न होणार होतं ना, तिने कचरत विचारलं. तसा तो पुन्हा हसला. होणार होतं नाही वेडाबाई, होणार आहे, लग्न होणार आहे आपलं, कळलं ना, तो हसून बोलला. मग मी आत्ताच आपल्या घरी, पण मॉम तर बोलत होत्या, ती बोलता बोलता थांबली. हो, आत्ता घेऊन जात आहे मी तुला आपल्या घरी, कारण मॉमनेच सांगितलं आहे मला. तुझ्या पण सगळ्या विधी तिथेच आपल्या घरीच होणार आहेत. 2 दिवस तुम्हाला आउट हाऊसमध्ये राहायचं आहे आणि मग लग्नाच्या दिवशी माप ओलांडून आपल्या घरी येशील तू, पुन्हा एकदा नवीन नवरी बनून, तो बोलला. तशी लाली पसरली तिच्या दोन्ही गालांवर. ओ माय गॉड, लाजताना किती गोड दिसतेस तू जानू, अगदी आधी दिसायचीच ना तशीच, असं वाटतंय खाऊन टाकू तुला, तो दातांची ॲक्शन करत बोलला. मीत, काहीही काय, आणि असंही जास्त गोड चालत नाही ना तुम्हाला, ती मिश्किलपणे बोलली. जेव्हापासून तू माझ्या लाईफमध्ये आली आहेस ना, तेव्हापासून जास्त गोड चालतं मला, ओके, तो तिला डोळा मारून बोलला. तशी ती अजूनच लाजली. तो मात्र तिची फुल मजा घेत होता. थोडा वेळ ते गप्पा मारत होते. पण अचानक जानू शांत झाली. तिला आठवलं की मघासपासून आशू खूप डिस्टर्ब होती. कदाचित तिला माहीत पडलेलं की मीत आम्हाला इथून घेऊन जाणार आहे आणि आत्ता आम्ही तिच्यापासून दूर जाणार म्हणून तर दुःखी नसेल ना ती. नो, मला मीतशी तिच्याबद्दल बोलायलाच हवं. आशूला इथे एकटं सोडून आम्ही नाही येऊ शकत तुमच्यासोबत, मला सांगायलाच हवं त्यांना, आणि हीच खरी वेळ आहे, ती सगळं मनात बांधत होती. मीत, मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला, ती बोलली. हो बोल ना, तो बोलला. मीत, आशू जेव्हा एकटी होती तेव्हा मीच तिला स्वतःचा जीव देण्यापासून वाचवलं होतं आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत ती माझ्यासोबतच राहते. तिला तिचं मागचं आयुष्य नाही आठवत आणि जोपर्यंत ते आठवत नाही ती माझी जबाबदारी आहे, जानू बोलली. हो जानू, मला माहीत आहे हे सर्व, पण तू हे आता पुन्हा का सांगतेस मला, त्याने विचारलं. तसा तिने एक दीर्घ श्वास घेतला, कारण तिचं तर त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं हे सत्य कोणीच नाकारू शकत नव्हतं. पण आशू तिची जबाबदारी होती आणि स्वतःच्या सुखासाठी तिची ती जबाबदारी अशीच झटकू शकत नव्हती ती, हे देखील तेवढंच खरं होतं.
मीत, मला हे म्हणायचं आहे की आशूला इथे एकटं सोडून आम्ही नाही येणार तुमच्यासोबत, ती खाली मान घालून बोलली. अगं, पण तुला कोणी सांगितलं की मी आशूला नाही घेऊन जाणार आपल्यासोबत? त्याने विचारलं. ते मला वाटलं की, ती अडखळत बोलतच होती की. मला वाटलं? काय वाटलं तुला? हां? जानू, आशू बहीण आहे तुझी. तू तिला बहिणीसारखी मानतेस. मग असं असताना ती तुझ्यासोबत माझीसुद्धा जबाबदारी आहे ना? मग तिला तुमच्यापासून दूर कसा ठेवेल मी? ती पण आपल्या फॅमिलीचा हिस्सा आहे आणि ती आपल्यासोबत आपल्या घरीच येणार, तो बोलला. तसा तिचा जीव भांड्यात पडला. खरंच? तिने भाऊक होत विचारलं. तशी त्याने हो मध्ये मान हलवली. कधीपासून तिच्या मनात उठलेलं वादळ त्याने क्षणात शांत केलं होतं. आय एम सॉरी मीत, मी तुम्हाला चुकीचं समजले. मी नक्कीच मागच्या जन्मात खूप सारे पुण्य केले असतील, म्हणून माझ्या आयुष्यात तुम्ही आलात. आय लव्ह यू, ती त्याच्या गालाला किस करत बोलली. तसा हसला तो. पण मी तुझ्यापेक्षा जास्त पुण्य केले असणार, नाहीतर थोडीच देवाने इतकी छान बायको मला दिली असती. तो बोलला तशी हसली ती. आय लव्ह यू टू जान, तो पण तिच्या केसांवर ओठ टेकवत बोलला. इथे आशूने मुलांना नाश्ता करायला बसवलं होतं आणि त्यांच्याच बाजूच्या खुर्चीवर रॉनी बसला होता. त्यालासुद्धा तिने कॉफी दिली होती, पण ती कॉफी काही त्याच्या घशाखालून उतरत नव्हतीच, कारण मॅडम धारदार नजर त्याच्यावर ठेवून त्याच्याच समोरची बसली होती. त्या धारदार नजरेला नजर देणं तर दूरच, बिचारा हातातल्या मगमधून कॉफी पण स्वतःच्या नरड्यात उतरवू शकत नव्हता तो. इतका धसका घेतला होता त्याने त्याच्या वुड बी मिसेस रॉनी डिसूजाचा. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.